हां नमस्कार. काय तुमचं नाव? पूनम शिंदे. वनरक्षक घनसोली. वनरक्षक. आणि ही ताई खेमणार. हा हा ताई खेमणार नाव आहे त्यांचं. अच्छा. शाबास. कुठला? शाबास. शाबास. आता हे काय पूर्ण आपला हे काय आहे ह्याचं? आता मापेचा आपला पूर्ण फॉरेस्ट एरिया. घनसोली की बापे? घनसोली. घनसोली हा. आणि सर्वे क्रमांक काय आहे? 528. हा 528. आणि इथे पूर्ण आपला याच्या बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. कधीपासून चालू झालंय? हे 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालंय. आणि कधीपर्यंत ही संपणार आहे सर्व? त्यांनी 5 वर्षाचा कालावधी दिला होता. 5 वर्षाचा कालावधी. आपण किती जागा घेतलंय त्यांनी? पूर्ण वनाचा किती क्षेत्र याच्यात आलं? 1 पॉइंट समथिंग काहीतरी आहे. 1 पॉइंट 6, 7, 8 असं काहीतरी. आपण इथे लावलाय सेव्ह वॉटर. आणि आपला जर हे डोंगर भागातलं आपण सगळं काढून टाकतोय आणि हे होणार तर सेव्ह वॉटर कुठे होणार आहे? अच्छा. तर किती बोललीस? किती टोटल? 1.6 समथिंग. 1.6 समथिंग हेक्टेअर. हा. आणि हा झाला ते टनल. अच्छा. आणि ह्या कंपनीच्या अंडरमध्ये होतोय. हो. आणि ह्याला आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ही रिपोर्ट आली आहे का आपल्याकडे? हा आपल्याकडे आहे. मला अंदाज मग आपल्याकडे एन्व्हायरमेंटचा जे काही यांना जो परवानगी, हा तर यांना पूर्ण परवानगी सेंटरकडनं मिळालेला आहे. नाहीतरी तर आपल्याला याच्याबद्दल काही म्हणजे जो ग्रीन क्लिअरन्स इम्पॅक्ट असेसमेंट आपण काही घेत नाही त्यांच्याकडनं? त्याची आयडिया नाही मला. अच्छा. वरच्या स्तरावरती असतं. हां. तर हा टनल आता कितपर्यंत झालेला आहे? शिलफाट्यापर्यंत पूर्ण झालंय का? अच्छा. कधी चालू होईल असं काही? काही अंदाज नाही मॅडम. नाहीये. त्यांचं काम बाकी आहे. पुन्हा अच्छा. अजून हे टाकणार ते काय? रेलिंग टाकणार ट्रेनसाठी. अच्छा. अजूनही ते झालं नाहीये. फक्त अच्छा. विभागाने केलेलं आहे. हां. अच्छा. ओके. तर हा घनसोलीचा जो पूर्ण वन विभागचा एरिया आहे. आणि वरून हे जे रेलिंग्स असं करून जे लावलंय हे आता ह्यांच्या त्यांची बाउंड्री. कोणाची बाउंड्री? ह्यांची. अच्छा. त्यांना दिलेला आहे. अच्छा. ओके. हा जो असं ब्लास्टिंग झोन वगैरे लिहिला आहे तुम्ही ऐकताय ना? ब्लास्टिंग झोन वगैरे आहे. आणि हा तर आपला वनाचं क्षेत्र आहे. तर ब्लास्टिंग होतो तर अॅनिमल्सना हे पडतं ना, त्रास होतो ना. मग ते त्याच्यासाठी आपण काय हे केलंय? म्हणजे ते त्रास होणार म्हणून त्याच्या आपण कसल्या प्रकारचं दक्षता घेतलंय? कोणाला? मॅनेजमेंट जे आहे ते. हा हा. पण हे ब्लास्टिंग झोन असं लिहिलंय त्यांनी, क्लिअर कट ब्लास्टिंग झोन असं लिहिलेलं आहे है ना? तर ह्याचा तर परिणाम होतच असेल. अच्छा. तर एवढा आता पूर्ण ओपन झालंय का? टनल पूर्ण ओपन झालंय? फक्त आता हे घालणार ते म्हणजे पटरी घालायचा. काही मेट्रोचीच आहे ना? बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन. ओके. पेडेस्ट्रियन वॉकवे पण ठेवलाय याला. ओके. तो ये देखिए आप लोग, ये टनल जो बन रहा है बुलेट ट्रेन का, और उसका पूरा जो शीलफाटा तक गए में हम घनसोली में हैं. और इस तरह से ये जो फॉरेस्ट का पूरा रीजन का ये सब जगह लिया गया है. फॉरेस्ट के रीजन में आप देख रहे हैं यहाँ पे ब्लास्टिंग जोन वगैरह है. तो किस तरह से इसके लिए ये जो किया जाता है, इसका जो काम किया गया है ये कैसे किया गया और इसके लिए परवानगी कैसे देते हैं और ग्रीन क्लियरेंसेस जो देते हैं, क्योंकि ये वाइल्ड एनिमल्स के लिए ये जो फॉरेस्ट है, तो वाइल्ड एनिमल्स के लिए अगर फॉरेस्ट है तो फिर इसके लिए तो ज़रूरी है कि ये सब चीज़ों का सही तरीके से ध्यान देना. मगर अभी आप सोच सकते हैं कि अगर ये कह भी रहे हैं कि एनवायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट हुआ नहीं हुआ कुछ पता नहीं है, लेकिन आज हम आपको घनसोली से दिखा रहे हैं ये सब चित्र फॉरेस्ट के साथ में मिलके. आज हमारा जो विजिट था तो हम देखने की कोशिश कर रहे थे कि जब हम कहते हैं हमारी फॉरेस्ट एरियाज को इसके लिए यूज़ कर रहे हैं तो कितना हम उस फॉरेस्ट की मर्यादा या एनिमल्स और जो भी है, क्योंकि ये वाइल्ड एनिमल फॉरेस्ट लैंड्स है, तो उसके लिए हम कितना क्या देखते हैं, उसके लिए बहुत ज़रूरी है ये सब चीज़ों को समझना. आज की हमको किस तरीके की इंफ्रास्ट्रक्चर चाहिए, किस तरीके की इंफ्रास्ट्रक्चर को लेकर हम ये सब चीज़ों के बारे में बात कर रहे हैं. तो बस आप लोग सोचिए कि ये इंफ्रास्ट्रक्चर कितनी ज़रूरी है एनिमल्स फॉरेस्ट